नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFC प्रिलिम बॅचेसची आपली टेस्ट सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये आता 4-5 टेस्ट झालेले आहेत. दर रविवारी आपण त्याच्यामध्ये टेस्ट घेत असतो. जेव्हापासून ती टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला असिस्टंट रजिस्ट्रारच्या बॅचसाठी टेस्ट सिरीजबद्दल इन्क्वायरी येत होत्या, किंवा कंझ्युमर कोर्टाचं रजिस्ट्रारची बॅच असू द्या किंवा असिस्टंट रजिस्ट्रार इंडस्ट्रियल कोर्टाच्या असू द्या. ह्या दोन्ही बॅचेससाठी सर तुम्ही टेस्ट सिरीज सुरू करा, अशा प्रकारची बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती. पण आपण ते फक्त बॅचमध्ये इन्क्लूड ठेवलेली होती. बॅचमध्ये आपण टेस्ट सिरीज घेत होतो. पण आता येणाऱ्या रविवारपासून आपण असिस्टंट रजिस्ट्रारसाठी सुद्धा टेस्ट सिरीजची बॅच आपण नवीन सुरू करत आहोत. आपल्या क्लासेसच्या तयारीमध्ये टेस्ट सिरीजचा फार मोठा रोल असतो. कारण तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असा, ॲक्च्युअली तुम्ही MCQ सोडू शकता का, ॲक्च्युअली तुम्हाला MCQ समजून कमी वेळेमध्ये त्याचं उत्तर सोडवता येतं का, हे फार जास्त महत्त्वाचं असतं. JMFCच्या परीक्षेला तर अजून वेगळा विषय असतो. JMFCच्या परीक्षेच्या बाबतीत आपण पाहतो की आपल्याकडे वेळ थोडासा जास्त असतो. आता नवीन जे अमेंडमेंट MPSCने आणलेलं आहे त्याच्याप्रमाणे असं होऊ शकतं की आपले 5-10 मिनिट जे आहेत ते अजून त्याच्यामध्ये कमी होऊ शकतात. का तर जे प्रश्न तुम्हाला सोडवायचा नाही त्याचा 5वा ऑप्शन पण तुम्हाला गिरवायचा आहे. त्याच्यामुळे JMFCला सुद्धा आपल्याला इथून पुढे थोडंसं जाणू शकतं काही विद्यार्थ्यांना की वेळ थोडासा कमी पडतो आहे. असिस्टंट रजिस्ट्रारच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. इकडे तर तुम्हाला ॲडिशनली म्हणजे रिजनिंगसारखे प्रश्न आहेत, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश व्याकरण आहे. रिजनिंगसारख्या प्रश्नांना कंपॅरेटिव्हली वेळ जास्त लागत असतो. मग अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपल्याला फक्त त्याचं उत्तर सोडवणंच हे महत्त्वाचं नाही आहे, तर कमी वेळेमध्ये ते आपल्याला उत्तर सोडवता यायला पाहिजे. मग ह्या सगळ्या अनुषंगाने आपली MCQची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाईम बाउंडमध्ये आपल्याला प्रिपरेशन करायला पाहिजे. असिस्टंट रजिस्ट्रारसाठी सिलेबस खूप सारा मोठा आहे. तुम्हाला आपल्या क्लासेसकडनं जी टेस्ट सिरीज असते याच्यामध्ये दर रविवारसाठी तुम्हाला एक पोर्शन दिला जाईल. एक आठवडाभर तुम्हाला वेळ दिला जाईल आणि त्या आठवडा झाल्यानंतर त्या रविवारी येणाऱ्या त्या पोर्शनवर तुमची टेस्ट असणार आहे. जेणेकरून आपल्यासुद्धा मनावर एक दडपण असतं की आपण ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला हा जो रिजनिंगचा जो विषय आहे हा आपल्याला कंप्लीटच करायला पाहिजे. तर याच्यावर आपल्याला टेस्ट वगैरे द्यायची आहे. किंवा महाराष्ट्र कुठले सिव्हिल सर्व्हिस रूल्स असतील तर हे सर्व्हिस रूल आपल्याला येणाऱ्या संडेच्या टेस्टसाठी आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. असं टार्गेट ठेवून जर तुम्ही अभ्यास केला तरच त्याच्यामध्ये आपला सिलेक्शनमध्ये येण्याचे चान्सेस वाढत असतात. आणि ही जी टेस्ट असेल ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं तुमची चुकतील त्या सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सोबतच तुम्हाला बाकी क्लासेसचे जे सगळे विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये आपली जागा कुठे आहे, तुम्हाला दुसऱ्याचे मार्क दिसणार नाहीत किंवा तुमचे मार्क बाकी लोकांना दिसणार नाहीत. पण एवढं मात्र क्लिअर होईल की समजा परीक्षा जी आहे ती म्हणजे जेवढ्या लोकांनी दिलेले आहेत, माझा पहिला रँक आहे, माझा 10वा रँक आहे, ठीक आहे, मी कुठेतरी 100 नंबरला आहे. जर जागा 20 असतील आणि माझा जर नंबर आता ह्या इथल्या साध्या टेस्टमध्ये जर तुमचा 100वर रँक असेल तर अशा वेळेस आपण कुठेतरी मागे पडतो आहे हे जाणीव करून देण्याचं काम तुम्हाला टेस्ट सिरीजद्वारे होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर असिस्टंट रजिस्ट्रारच्या परीक्षेची तयारी करत असाल, तुम्ही जर रजिस्ट्रार कंझ्युमर कोर्टासाठी तयारी करत असाल आणि तुम्ही जर आपल्याकडे त्याचे क्लासेस जॉईन केले नसतील तर अशा वेळेस तुम्ही निदान आपली टेस्ट सिरीज घेऊन तरी तुमची तयारी चांगल्या पद्धतीने करू शकता. जर तुम्ही कुठली बॅच घेतलेली असेल, 10,000 रुपये फीस असते आपल्या बॅचची. संध्याकाळी 7 ते 8मध्ये त्याचं लाईव्ह लेक्चर पण असतं. त्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर पण आपण बऱ्याच विषयांचे आपण ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं 6 महिन्याखाली 7 महिन्याखाली ज्यावेळेस परीक्षाचं नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की परीक्षा होणार. ठीक आहे, त्यांनी काही दिवसामध्ये चाळणी परीक्षेचं नोटिफिकेशन दिलं. त्यावेळेससुद्धा मी सांगितलं होतं की मी सांगितलेला हा प्रॉबेबल सिलेबस असायला पाहिजे. MPSCने काही मला फोन करून सिलेबस डिस्कस करून सिलेबस दिला नाही. फक्त माझा जो अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे सगळ्याच्या सगळा सिलेबस त्यांनी विचारलेला आहे. सर्व्हिस रूल विचारलेच, मराठी व्याकरण असू द्या, इंग्लिश व्याकरण असू द्या, रिजनिंग असू द्या, ठीक आहे, किंवा कंझ्युमर कोर्ट असू द्या, इंडस्ट्रियल डिस्प्यूटसारखे कायदे असू द्या, हे सगळे मी ऑलरेडी प्रिडिक्ट केले होते आणि त्याच्यावर आपण लेक्चरसुद्धा इतके दिवस 6 महिन्यामध्ये घेतलेले आहेत. हे झालेले लेक्चर्स तुम्हाला सगळेच्या सगळे रेकॉर्डरमध्ये जर तुम्ही कोर्स घेतला तर तुम्हाला मिळतील. आणि सोबतच ही टेस्ट सिरीज बॅचमध्ये इन्क्लूड असते. तुम्हाला ते तिथे बॅचसोबतच त्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळत असते. आणि जर फक्त टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्हाला याची 4,000 रुपये फीस असणार आहे. तुम्हाला ते टेस्ट सिरीज जॉईन जर करायची असेल तर त्याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो. प्ले स्टोअरवर जाऊन कराड कोचिंग क्लासेस असं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. कराड लॉ क्लासेस हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे हे आपलं जुनं ॲप्लिकेशन आहे. त्यामुळे कराड लॉ क्लासेस असं सर्च करायचं नाही, कराड कोचिंग क्लासेस असं सर्च करा. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ते रजिस्टर करा, आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी टाकून. लॉग इन झाल्यानंतर तिथे तुम्हाला अदर कोर्सेसमध्ये टेस्ट सिरीज फॉर रजिस्ट्रार बॅच असं दिसेल. टेस्ट सिरीज फॉर रजिस्ट्रार बॅच, तिथून तुम्ही ती टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये जॉईन करू शकता. आणि ही सगळी प्रोसिजर जर समजा गुंतागुंतीची वाटत असेल
तर ह्या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा. ऑफिसचा माणूस सगळं काही तुम्हाला सोपं करून देईल आणि तुम्हाला योग्य पद्धतीने जी टेस्ट सिरीज जॉईन करता येईल. याच्या व्यतिरिक्त जरी तुमचे काही प्रश्न असतील या परीक्षेच्या बाबतीत किंवा तुम्हाला काही अजून अडचणी असतील, जरी तुम्ही कुठला कोर्स आपला जॉईन केला नसेल तरीसुद्धा तुम्ही बिनधास्तपणे ह्या नंबरवर मला विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो.